शिक्षणाचा त्यातली प्रगल्भता, त्यातली खोली निघून जाते. शिक्षण हे मानवीय मेंदूची खुराक आहे, तो आहार आहे. आणि तो मेंदू प्रगल्भ होण्यासाठी त्याने शिकत राहावं. मनुष्य जीवनभर शिकू शकतो आणि शिक्षणाने मनुष्य स्वयंपूर्ण होतो. आणि शिक्षणाने अंगी विनयता यावी. अर्थ असा आहे की माणसाने त्यासाठी शिकावं की ज्याने विनयता येईल, कारण विनयाशिवाय शिक्षण हे अपूर्ण आहे. शिक्षण हे त्यासाठी शिकावं लागतं की जे माणसं शिक्षणापासून वंचित राहिले त्या माणसावर उद्या अन्याय होऊ नये, त्यांना पडलेल्या प्रश्नाची वाचा फोडण्यासाठी शिक्षण शिकावं लागतं. या देशातल्या शिकलेल्या मंडळींची जबाबदारी आहे. जे अशिक्षित, अज्ञानी आणि ज्यांच्यावर अत्याचार होतो त्या अत्याचार होणाऱ्या लोकांच्या दुःखाला वाचा फोडायचं काम शिक्षण शिकणाऱ्या लोकांनी करायला लागत असतं. कारण ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज लिहितात, सहकार्याची प्रबल भावना हेची शिक्षणाचे खरे सूत्रधाना. एरवी सहकार्या वाचुनी शिक्षणा महत्व नाही. तुम्ही जर शिकलेले असाल आणि तुमच्या जीवनात जर सहकार्य करण्याची भावना नसेल तर तुम्ही शिकून सुद्धा अजून तुमची पाठी कोरीची कोरीच आहे, असा त्याचा अर्थ आहे. शिकायचं असेल तर शिकल्यानंतर काही गुण दिसले पाहिजे. असं आहे, विद्या आली का तिच्या बरोबर विनय येत असते. विनय आला की त्याच्याबरोबर विवेक येत असते. विवेक आला की त्याच्याबरोबर धर्म येत असतो. धर्म आला की त्याच्याबरोबर अर्थ येत असतो. आणि अर्थ आला की मग त्याच्याबरोबर सुख येत असतो. म्हणजे विद्येने विनय यावा, विनयाने विवेक यावा, विवेकाने धर्म जोपासावा, धर्माने पैसा कमावा आणि तो धर्म मग शांती देत असते. शांती मिळावी म्हणून शिकावं लागतं. शिक्षण शिकून जर आपल्या जीवनात उद्विग्नता शिल्लक राहत असेल तर कदाचित आपल्या शिक्षणाचा क्रम चुकला. आताच शिक्षण हे माणसाला गुलामीकडे वळवणार आहे. पूर्वीचं शिक्षण हे माणसाला स्वावलंबी बनवणार होतं. आता माणसं शिक्षण शिकून केवळ चाकर होऊ शकतात. पूर्वी माणसं शिक्षण शिकले का ते राजा होत होते. हा दोघातला फरक आहे. शिक्षण हे स्वावलंबी स्वयंपूर्ण करणार असं. शिक्षणाने विनय यावा. रामचंद्र प्रभूच्या जीवनामध्ये शिकल्यानंतर काय आलं तर म्हटले 3 गोष्टी आल्या. कोणत्या कोणत्या? काय आलं तर म्हटले पहिले शील आलं. शिक्षणाने शील येत, शील आलं. त्याच्यानंतर काय आलं? रूप आलं. आणि त्याच्यानंतर काय आलं? बल आलं. ह्या 3 गोष्टी एका माणसाकडे नसतात. एखादा माणूस दिसायला चांगला असेल तर बलवान नसतो. एखादा माणूस बलवान असेल तर दिसायला बरोबर नसतो. आणि एखादा दिसायला चांगला असतो तो शीलवान नसतो.